अजित पवारांच्या विमानाचा अपघात घातपात नाही, राज्याचं नुकसान भरून निघणार नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या विमान अपघातावर ममता बॅनर्जींकडून संशय, विमान अपघाताच्या चौकशीची केली मागणी. दादांच्या मृत्यूचं राजकारण लाजिरवाणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खंत. दादांच्या मृत्यूचं राजकारण करणं दुर्दैवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर. ग्रामपंचायत गोजूबावीच्या सीसीटीव्हीत अपघाताचं दृश्य चित्रित. सकाळी 8:46 विमानाचा अपघात. अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थिवाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी केली होती मोठी गर्दी. अजित पवारांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार. सकाळी 10 वाजता निघणार अंत्ययात्रा. दादांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह राहणार उपस्थित. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होणार अंत्यसंस्कार. अजित पवारांना लोकसभेनं वाहिली श्रद्धांजली, मौन पाळून वाहिली श्रद्धांजली. अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात सुट्टी घोषित. मुख्यमंत्र्यांकडून 3 दिवसांचा राजकीय दुखवटाही जाहीर. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय कठीण. दमदार दिलदार मित्र सोडून गेला, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना. अजितदादांची अकाली एक्झिट, महाराष्ट्र झाला सुन्न. राज्यातील सर्व सभा केल्या रद्द. 3 दिवस दुखवटा. अपघातात अजित पवारांसह 6 जणांचाही मृत्यू. पायलट कॅप्टन सुमित कपूरसह बॉडीगार्ड विदीप जाधवांचाही मृत्यू. अपघाताआधी वैमानिकानं आपत्कालीन संदेश पाठवला होता. एआयबीकडून अपघाताची चौकशी होणार. अपघातग्रस्त विमान VSR कंपनीचं. घड्याळ आणि गॉगलमुळे पटली दादांची ओळख. अपघातानंतर दादांच्या हातातील घड्याळामुळेच ओळख पटली. राजकीय विरोधकांनीही वाहिली अजित पवारांना श्रद्धांजली. अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं दुःख. अजित पवारांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्र हळहळला. बारामतीकरांना अश्रू अनावर. कार्यकर्त्यांची एकच गर्दी.